पारंपरिक प्रमाणबद्ध मेथकूटची रेसिपी। कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये मी अर्धी वाटी तांदूळ टाकून छान फुलेपर्यंत भाजून घेतलेत। 1 वाटी चणा डाळ टाकून ती पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। चणा डाळ आपली भाजून झाली नंतर अर्धी वाटीपेक्षा कमी पाव वाटी मूग डाळ टाकून भाजून घ्यायची। मूग डाळ भाजून झाली पाव वाटी उडीद डाळ टाकून भाजून घ्यायची। उडीद डाळ थोडीशी भाजून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे धने टाकायचे आहेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि 2 लाल मिरच्या कट करून हे सर्व जिन्नस डाळीसोबत आपल्याला भाजून घ्यायचे। गरम कढईमध्ये हळद, हिंग तसेच सुंठ पावडर टाकून थोड्याशा गरम कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे। सर्व जिन्नस एकत्र करायचे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। हे सर्व जिन्नस मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला बारीक असं काढून घ्यायचंय। काढल्यानंतर हे सर्व एका चाळणीमध्ये टाकून आपल्याला पिठाची जी चाळणी असते त्याने आपल्याला हे चाळून घ्यायचंय। चाळलेलं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला पुन्हा काढून घ्यायचंय। आपलं मेथकूट हे तयार आहे। काचेच्या बरणीमध्ये भरून हे मेथकूट तुम्ही वर्ष ते 1.5 वर्ष आरामात वापरू शकता। तयार आहे आपलं मेथकूट।